तर फायनली गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। तर आज आम्ही चाललो आहे अनकाई किल्ल्याला। तर आम्ही निघालो आता सध्या अनकाई किल्ल्याला जाण्यासाठी। तर अनकाई किल्ला चढण्यासाठी खूप सोपा आहे, परंतु भाई मला तर फुल घाम येत होता, फुल दम लागत होता। पण विशाल, बंटी आणि चेतन खूप फास्टमध्ये चढत होते, मी फुल दमलो होतो आणि फुल मला डेंजर घाम येत होता। कसं तरी आम्ही हळूहळू चाललो आहे। तर वरती जाऊन आम्हाला मॅगी बनवायचा प्लॅन आहे। पायऱ्या चढत असताना आमचा विशाल भाऊ खूप दमला आहे आणि तो मस्तपैकी बसला आहे। आणि हे आहे प्राचीन काळातलं काहीतरी खंडर। तर बघू आता पुढे काय। तर आता आम्हाला वरती जायचा प्लॅन आहे आमचा अजून, तर बघू पुढे काय। ही मॅगी बनवण्याची तयारी झाली आहे आणि आमचे बंटी भाऊ मस्तपैकी टमाटे कापताय, कांदा कापून झालेला आहे। तर बघूया आता पुढे चूल पेटवायचं पण काम चालू आहे। तर बघूया आता आमची मॅगी बनवायला किती वेळ लागतो आणि चूल पेटवायला किती वेळ लागतो। फायनली आम्ही चूल पेटवली, आमच्या बंटी भाऊने पातीला टाकायचं लक्षात नाही राहिलं। आणि भाऊ आता काय चूल पेटून काही फायदा नाही, आणि आमची मॅगी पण तशीच राहून गेली आणि सगळं तसंच राहून गेलं आणि आम्ही एकदम बोर झालेलो। चूल पेटून आमचा काहीच फायदा नाही झाला। माझी काही चुकी नाही, तुम्ही पण घेऊ शकता तिथे। याला मी काय म्हणत होतो, बॅगेत टाकू नको रे पातीला, तर भाऊनी बॅगेच काढून घेतलं पातीला। टाकू नको म्हणजे तिकडे जात होत तेव्हा म्हटलं राहू दे पातीला, तर नाही भाऊ घ्या तू आता बस इथं, आता भत्ता खाऊन गपचित आम्ही जाणार आहे रस्त्यावर। आणि आमचं चांगला मोठा पोपट झाला आहे मग मॅगी बनवायच्या आता आम्ही सगळं कापून मी पण ठेवलं होतं, पण काय फायदा नाही, लय होऊन जाईल आणि भत्ता पण काहीच नियोजन नाही। आता सरळ आपण इथं भत्ता खायचं गपचित आणि कल्टी मारायची। मंडळी, अनकाईच्या पायथ्याशी आम्हाला काही वानरांची गँग भेटली आणि भाई आम्ही मस्त त्यांना शेंगदाणे, फुटाणे विटाणे मस्त खाऊ घातले आणि मस्त त्यांच्यासोबत एक एक फोटो काढले नाही का सर्वांनी। खूप छोटे छोटे मोठे पण होते काही, आणि खूप मजा आली आणि मस्त आम्ही त्यांच्यासोबत क्लिक केले फोटो।